नमस्कार. मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आज आपण आयुर्वेदातल्या ग्रंथातलं एक खूप महत्त्वाचं आणि एक इंटरेस्टिंग सूत्र पाहणार आहोत. महत्त्वाचं याच्यासाठी की जर या सूत्राचा वापर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनामध्ये केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा मिळणार आहे. बघा, जुनी म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा जी वयोवृद्ध लोकं आहेत, ज्यांच्याकडे अनुभव खूप आहे, अनुभव संपन्न आहेत, अशी लोकं नेहमी म्हणायची की किंवा त्यांचा एक नेहमीचा असा अट्टहास असायचा किंवा दंडक असायचा, एक नियम असायचा त्यांचा की जेवण हे ते विशिष्ट वेळेलाच घेत होते. तुम्ही घरातही बघितलं असेल, आपले आजोबा किंवा पणजोबा यांची जेवणाची वेळ ही नेहमी निश्चित असायची आणि ती जेवणाची वेळ निश्चितच असावी याविषयी ते खूप काटेकोर होते. बघा, जर आपण ही जी सवय आहे किंवा हा जो काटेकोरपणा आहे, हा जो त्यांचा दंडक आहे, तो आयुर्वेदाच्या चष्म्यातून बघायचं ठरवलं तर आयुर्वेद काय सांगतं? तर आयुर्वेदातले जे जुने ग्रंथ आहेत मित्रांनो, ही जी सगळी आयुर्वेदाची जी ग्रंथसंपदा आहे ही हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेली आहे. आणि हजारो वर्षांपूर्वी जेव्हा ही निर्माण झाली तेव्हा आयुर्वेदानेच तिथे लिहिलेलं आहे किंवा त्या ऋषीमुनींनीच ते लिहिलेलं आहे की बघा, आम्ही ह्या ग्रंथामध्ये जे काही देतोय ते हे असंच लिहिलेलं नाही आहे किंवा आम्हाला वाटतं म्हणून लिहिलेलं नाही आहे, तर आम्ही हे वारंवार प्रयोग केलेला आहे, आम्हाला ते जाणवलेलं आहे किंवा याच्यावरती ऑलरेडी रिसर्च झालेला आहे, त्याचा डेटा ऑलरेडी त्यांच्याकडे होता. आणि ग्रंथांमध्ये काय आलं तर ग्रंथांमध्ये हा डेटा आला नाही, ग्रंथांमध्ये आला डायरेक्ट रिसर्चचा रिझल्ट. म्हणजेच काय तर आयुर्वेदातलं प्रत्येक सूत्र हे एखाद्या कुठल्या ना कुठल्या रिसर्चचा डायरेक्ट रिझल्ट आहे. थोडक्यात आपल्याला डायरेक्ट दुधापासून लोणी किंवा नवनीत हातात त्यांनी दिलेले. मग आता असं जर ही ग्रंथसंपदा आहे तर जेव्हा आपण ह्या जुन्या लोकांची ही सवय याच्यामध्ये कुठे सापडते का हे बघायला जातो तेव्हा अष्टांग संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे आयुर्वेदामध्ये. हा अष्टांग संग्रह ग्रंथ वाग्भटाचार्यांनी लिहिलेला आहे. हजारो वर्षांपूर्वीचं हे लिखाण आहे किंवा हे जे रिसर्च आहे तो हजारो वर्षांपूर्वीचा आहे. परंतु ह्याच्यामध्ये एक अध्याय, त्या अध्यायाचं नाव आहे अग्र्यसंग्रह. अग्र्यसंग्रह म्हणजे काय ते जस्ट थोडक्यात सांगतो. अग्र्यसंग्रह म्हणजे असा संग्रह किंवा अशी सूत्र की जी अग्र्य आहेत. म्हणजे काय तर टॉपची आहेत किंवा थोडक्यात एखाद्या गोष्टीसाठी कोण सगळ्यात जास्त चांगलं आहे किंवा कोण सर्वश्रेष्ठ आहे असं जेव्हा आपण बोलायला जातो ना की समजा खोकल्यामध्ये सर्वश्रेष्ठ औषध कोणतं किंवा वाताचं सर्वश्रेष्ठ औषध कोणतं किंवा वजन वाढवायचं असेल तर सर्वश्रेष्ठ काय, झोप चांगली यायची असेल तर सर्वश्रेष्ठ काय, पित्तासाठी सर्वश्रेष्ठ काय, ग्रहणीसाठी सर्वश्रेष्ठ काय, याची सर्वश्रेष्ठची एक यादी त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. मग आता या सर्वश्रेष्ठच्या यादीला जर आपण असं विचारलं की आरोग्य निर्माण होण्यामध्ये किंवा आरोग्य निर्मितीसाठी किंवा आरोग्य टिकवण्यासाठी सर्वश्रेष्ठ काय, तर याचं उत्तर आपल्या मनात असं येऊ शकतं ना की आरोग्य निर्मितीसाठी सर्वश्रेष्ठ कदाचित व्यायाम असेल किंवा एखादा पदार्थ असेल, आहारातला एखादा पदार्थ असेल किंवा एखादी औषधी वनस्पती असू शकते की जी दुर्मिळ आहे त्याच्यामुळे ती सर्वश्रेष्ठ आहे, असं काहीही असू शकतं. परंतु मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्या सूत्रामध्ये आरोग्य निर्मितीसाठी सर्वश्रेष्ठ काय याचं उत्तर आयुर्वेदातील ऋषीमुनी हे ग्रंथ असं देतात की काले भोजनम आरोग्यकराणाम. काले भोजनम म्हणजे काय, वेळेवर जेवण करणे, वेळेतच जेवण करणे, विशिष्ट वेळेवरच जेवण करणे आणि नियमितपणे हे असं करत राहणे हे आरोग्य निर्माण करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे व्यायामाने पण आरोग्य निर्माण होणारे, चांगले पदार्थ, चांगलं पोषण असणारे आहार्य घटक किंवा चांगली औषधं यांनी पण आरोग्य निर्माण होणारे. परंतु इथे सर्वश्रेष्ठची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आयुर्वेद असं सांगतोय की काले भोजनम आरोग्यकराणाम म्हणजे आरोग्य निर्माण करण्यामध्ये वेळेवर जेवणं हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच जुनी लोकं किंवा ही ज्येष्ठ जी लोकं आहेत ही असं का म्हणायची की विशिष्ट वेळेतच जेवण झालंच पाहिजे, त्याच वेळेला जेवायचं. हा त्यांचा दंडक, हा त्यांचा नियम हा असा उगीचच नव्हता, तर त्याच्यामागे आयुर्वेदाचं हे जे सूत्र आहे ते निश्चितच कुठेतरी काम करत होतं. मग आता याचं कारण काय असू शकतं तर अनेक कारणं असू शकतात. माझ्या मते काय कारण असू शकतं ते मी थोडक्यात सांगतो की बघा, जनरली आपण जेव्हा जेवण करतो तर जेवल्यानंतर समजा एखाद्याला 15 मिनिटं लागत असतील, 20 मिनिट लागत असतील, जेवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की झालं, आता जेवण झालं, आपलं काम संपलं. परंतु शरीराचं काम मात्र पहिल्या घासापासून जे सुरू होतं ते अगदी त्या आहाराचं पूर्ण पचन होईपर्यंत शरीराला काही ना काही त्याच्यावरती काम करावंच लागतं. आता एवढं म्हणजे जेवण केल्यानंतर शरीर थोडक्यात कामाला लागतं की त्या जेवणापासून आपल्याला 7 धातू बनवायचे आहे, त्याच्यातून मल वेगळा करायचा आहे, तो बाहेर काढून टाकायचा आहे. एवढी सगळी प्रोसिजर आपण तोंडात काहीही टाकलं की लगेच सुरू होत असते.
मग आता ही सगळी प्रोसिजर जर करायची आहे तर जर आपण विशिष्ट वेळेतच विशिष्ट एका ठराविक वेळी जर जेवत असू तर कदाचित आपल्या शरीराला ह्या सगळ्या प्रोसिजरची जी काही पूर्वतयारी आहे, पूर्वतयारी म्हणजे काय असू शकते, तर आता आहार येणार आहे, मग त्याला पचवायचं आहे, मग त्यासाठी विशिष्ट प्रकारचं पित्त, विशिष्ट कॉन्सन्ट्रेटेड एखादं पित्त तिथे लागत असेल, किंवा त्याच्यासाठी काही सलायवेशन लागत असेल, किंवा त्याच्यासाठी जी जी काही पूर्वतयारी लागते शरीराची, तर ही शरीराची पूर्वतयारी करण्यासाठी जर आपण नियमितपणे एखाद्या विशिष्ट वेळीच जर आपण जेवत असू तर शरीराला याच्यासाठी वेळ मिळतो, किंवा शरीराला ते माहिती असतं की आता ह्या विशिष्ट वेळेला आहार येणार आहे, तर पचनाची पूर्वतयारी कदाचित शरीर आधीच सुरू करत असेल. आणि हेच जर आपण कधीही जेवतोय, कधी जेवणाची वेळ नाही आहे तरी पण जेवतोय, मग आधीचाच आहार पचलेला नाही आहे आणि लगेच आता आहार आलेला आहे, किंवा आपण जेवणाची वेळ टळून गेलेली आहे आणि मग जेवतोय, मग अशा वेळी मात्र शरीराची थोडी पंचायत होत असेल आणि असं झालं तर मग जो काही आपण आहार घेतलेला आहे तो पचण्यासाठी शरीराला विशिष्ट कष्ट किंवा विशिष्ट वेगळा असं काहीतरी करावं लागत असेल. आणि म्हणूनच जर आपण विशिष्ट वेळेवर जेवलो तर आपलं पचन व्यवस्थित होतं हे आपण नेहमी बघतो. आणि जर पचन व्यवस्थित झालं तर आपले सप्तधातू व्यवस्थित होतात. सप्तधातू जर आपले चांगले राहिले तर निश्चितपणे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि म्हणूनच काले भोजनम आरोग्यकाराणाम. असो, याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला कळवा. बाकी अजून आयुर्वेदातल्या कोणत्या विषयांवरती, कोणत्या आजारांवरती तुम्हाला आयुर्वेदाचं मत ऐकायचं आहे, ह्या संदर्भात तुमच्या मनात काही आयडिया असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आजचं हे आयुर्वेदाचं सूत्र तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही त्याचा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आता वापर करणार का, हे सुद्धा मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा. आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.